नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसांच्या आत पारित करणे गरजेचे असते? धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसांच्या आत पारित करणे गरजेचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 14 दिवसाच्या आत पारित करणे गरजेचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपतींकडे देतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, 1862 या वर्षी करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यातील दुवा कोण असतो? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, पंतप्रधान असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1949 या साली करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रसेल्स या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, केरळ या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गवेसाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाळा रायगड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 1 टन म्हणजे किती किलोग्राम? 1 टन म्हणजे किती किलोग्राम? तर ऑप्शन क्रमांक 3, 1000 किलोग्राम म्हणजे 1 टन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम आहे? 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 100 किलोग्राम म्हणजे 1 क्विंटल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, अरविंद घोष हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कुठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कुठे वाचण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, कृष्णराव भालेराव यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2, अवंतिकाबाई गोखले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता? उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3, रामोशी या जमातीचा होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? विविध जातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती शाहू महाराज. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरण्यात आले? अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, फैजपुरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली?
खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राहुरी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जायकवाडी हे धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. जायकवाडी हे धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश भागातील पठार मेवाड पठार म्हणून मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅश भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 नद्यांचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोडाईकनाल या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण? रामन मॅक्सेस मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जोधा बेस पॅलेस हे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. जोधा बेस पॅलेस हे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिंदू व मोगल यांच्या उत्तम शैलीचे मिश्रण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक सोरायसिस दरवर्षी कधी पाळण्यात येतो? जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑक्टोबर या दिवशी पाळण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे. शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जोधपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर यांनी भारतात मुघल सत्ता स्थापित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 हिऱ्यांच्या खाणीसाठी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आफ्रिका खंडामध्ये हिऱ्यांच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारताची सागरी सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नौदलची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड या शहरात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी
तालुके आहेत? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोळशाच्या साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे. कोळशांच्या साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अंदमान समुद्रातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालील पर्यायपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे? खालील पर्यायपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला, भंडारा, ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहिल्या मुनी मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता? पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1946 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय काय पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय काय पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 देशातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांचा शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच
ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा, ऑप्शन क्रमांक 2 गाळणा टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3 अक्राणी टेकड्या, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55% आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 32% भाग व्यापतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण डॅश आहे? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह या ठिकाणी भारतामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53 आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्धभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मंदीतोड बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 सभासद निवृत्त होतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिहान प्रकल्प हा नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय ही विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांचे फुटके नशीब हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स ही वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सिल्व्हर वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सिल्व्हर वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32
डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाच्या मृदाने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोसी खुर्द धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी भारताचे झिरो मेल आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात. तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भिडतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 रेड क्लिफ लाईन डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शवतो. रेड क्लिफ लाईन डॅश डॅश व डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शवतो. तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जागतिक सांकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो.
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो, तर ऑप्शन क्रमांक 2 180 अंश रेखावृत्तावर होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हा देश सार्कचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 180 अंश रेखावृत्तावर वारशा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे जिवंत ज्वालामुखी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये डॅश डॅश येथे झाला. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 लुंबिनी या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भगवान बुद्ध यांची शिकवण होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरले गेले? वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट या घराण्याच्या काळात कोरले गेले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजेच CEO अधिकाऱ्यास म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस पाटील यांची नेमणूक हे जिल्हा अधिकारी व उपजिल्हा अधिकारी करतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ऑप्शन क्रमांक 4 बळवंतराय मेहता समिती यांनी त्रिस्तरीय पंचकल्पना मांडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गामा किरणांचा मारा करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 योग्य रक्तदाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय. अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय. तर ऑप्शन क्रमांक 4 अनैच्छिक बेकारी म्हणजेच खुली बेकारी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 GST मध्ये यस कशासाठी आहे? GST मध्ये यस कशासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेवासाठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रेव्होल्यूशन डॅश आहे. सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रेव्होल्यूशन डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमक्षिका पालन शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताचे मध्यवर्ती बँक कोणती? भारताचे मध्यवर्ती बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह कोठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह कुठे केला? तर ऑप्शन क्रमांक 1 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो, साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणाचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज यांचा जन्म मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 GPS सविस्तर रूप काय? GPSचे सविस्तर रूप काय? तर ऑप्शन क्रमांक 3 GPSचे सविस्तर रूप म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1
वन टाइम पासवर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश येथे आहे. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात आकारास येत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 खाबाशा जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मूनलाईट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या वेळी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल.